तर मित्रांनो, आता आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, 999 पर्यंत आपण स्क्वेअर काढू शकतो, कुठलेही स्क्वेअर 999 पर्यंत. तर याच्यामध्ये काय राहणार आहे की आपण एक छोट्याशा ट्रिक वापरून आपण मोठ्यातल्या मोठ्या नंबरची आपण स्क्वेअर काढू शकतो. जसं की मी फॉर एक्झाम्पल इथं आता एक गणित घेतो, 102. तर आता 102 कोणाच्या जवळ आहे, तर हे आहे 100च्या जवळ. ठीक आहे. तर मग आपण काय करणार, याच्यावरती किती आहे, 2 आहेत, आणि खाली गेलं तर 2 आहेत, म्हणजे 2चा डिफरन्स पडतो. तर आपण काय करू, ±2 असे लिहून घेणार. त्याच्यानंतर आपण काय करणार, अशी याच्या खाली लाईन ओढणार आणि सिम्पली आता 2चा स्क्वेअर करून घेणार. इथं 2चा स्क्वेअर 4 येणार आपला. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता जो आपला 102 आहे त्याच्यात आपण काय करणार, 2 प्लस करणार आणि 2 मायनस करणार. आपण जेव्हा मायनस करणार तेव्हाचा आन्सर येणार 100. त्याच्यानंतर आपण याला मल्टिप्लाय करणार आणि जर आपण याच्यामध्ये प्लस करणार तेव्हा याचा आन्सर येणार 204. त्याच्यानंतर आपण सिम्पली हर एक गणिताच्या खाली जेव्हा आपण हे मेथड जेव्हा वापरू त्याच्या खाली आपण काय करणार, 100 लिहिणार. हर एक वेळेस आपण काय लिहिणार, 100 लिहिणार. तर आता या ठिकाणी आपल्याला दिसून येते की हा 100 कटला, हा 100 कटला. आता ह्या 100 तर डायरेक्ट कटला. त्याच्यानंतर मग आता इथं ऑप्शन काय येते, 104. तर आपण इथं खाली डायरेक्ट 104 लिहून घेणार. आता इथं फक्त 4 आहे ना, तर आपल्याला इथं मिनिमम 2 डिजिट पाहिजे असतात, मिनिमम 2 डिजिट. तर 2 डिजिट घेण्यासाठी आपण काय करणार, इथे एक फक्त डमी 0 म्हणून लिहून घेणार, एक 0 फक्त. तर हा 0 इथं डायरेक्टली लिहून घ्यायचा आणि हे याचं फायनल ॲन्सर राहणार. तुम्ही कॅल्क्युलेटरवरती पण सुद्धा चेक करू शकता. मी तुम्हाला दाखवतो. आपल्याला काढायचे होते आता 102चा स्क्वेअर. तर 102 इथं आपण लिहून घेणार, त्याला मल्टिप्लाय बाय 102 करणार. त्याचा स्क्वेअर तुम्ही बघू शकता, 10 404 10404 याचा ॲन्सर आलेला आहे इथं.